टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। या विषय आपल्याला सांगू इच्छितो। ही वस्तुस्थिती आहे, मी नाकारत नाही। आणि ही वस्तुस्थिती एका गडचिरोली जिल्ह्यात नाही, पुऱ्या देशात ही परिस्थिती झालेली आहे। वाढूच्या नावाने एक नवीन माफिया राज तयार झालेला आहे। वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, नाकारणारी नाही। ही वस्तुस्थिती नाकारणं काय कारण झालं वाढूचा इतका काळा बाजार? एक काळ असा होता की लोकांना वाढू जे आहे कोणी विचारत नव्हता वाढूला। आजपासून 30 वर्षापूर्वीचा जर आपण विचार केला तर कधी कोणाला वाढूची अडचण नव्हती। देशामधल्या कुठल्या राज्यापेक्षा महाराष्ट्रामधला कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री सर्वात मोठी झाली आहे। सर्वात जास्त इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट महाराष्ट्रात होत आहे। मध्यंतरी एनजीटीने आणि सुप्रीम कोर्टाने जे निकाल दिलेले आहेत त्या निकालामध्ये ईसीची अटी टाकल्या। त्यामुळे ईसीच्या अटीमुळे लिलाव करताना किती वाढू काढायची त्याच्या संदर्भात निर्बंध लागले। पर्यावरण अनुमती घ्यायला जिल्हास्तरीय समिती होती, त्याला सुप्रीम कोर्टाने रद्द केलं एनजीटीने। त्याच्यासाठी परत राज्यस्तराच्या 2 कमिटी पुढे जावं लागलं। 4-4, 5-5 महिने त्याच्यात जातात। त्यामुळे एखाद्या पेट्रोल पंपमध्ये पेट्रोल मिळणं बंद झालं तर डिमांड सप्लाय रेशो डिस्टर्ब होतो। आणि जर डिमांड पेक्षा सप्लाय कमी झालं तर त्या वस्तूची कालाबाजारी होतो। पेट्रोल कमी विकायला लागला तर पेट्रोल ब्लॅक मध्ये विकलं जाईल। वाढूचा त्या संदर्भात तसं झालेलं आहे। या सर्व गोष्टीवर खूप अभ्यास आम्ही केला। मी आणि महसूल मंत्री एका जिल्ह्याचे, आम्ही दोघे मित्र आणि आम्ही आजूबाजूचा आमचा मतदारसंघ आहे। त्यामुळे माझा वाढूवरचा खूप अभ्यास होता। तर त्यामुळे त्यांनी देखील वारंवार माझ्यासोबत विखे पाटील साहेब महसूल मंत्री असताना बैठक घेतली। आम्ही दोघांनीही वाढूच्या संदर्भामध्ये जे प्रश्न उद्भवलेले आहेत त्याच्यामुळे सर्व पालकमंत्री आणि महसूल मंत्री त्रासून गेलेले आहेत। कारण कसं आहे की लोकांची गरज आहे, लोक आपल्या गरजसाठी कुठून येईल। आणि याला काय की जेव्हा आपण 600 रुपयामध्ये वाढू देऊ लोकांना तेव्हा वाढूची काळाबाजी कमी होईल। कारण की उपलब्धता जर आपण करून दिली तरच ब्लॅक मार्केटिंग कमी होईल। त्यासाठी आपण हा निर्णय घेतला की तहसीलदारकडे गेलं आणि अर्ज केलं की 600 रुपयाची पावती फाडून लोक रेती घ्यायला तयार आहे ना। पण 600 रुपयाची पावती फाडून लोकांना जेव्हा रेती मिळत नव्हती त्यामुळे बांधकाम तर कोणाचं थांबणार नाहीये। जसं आपण एक नियम करून टाकले महाराष्ट्राच्या कुठल्याही बिल्डिंगला परमिशन द्यायची नाही, तर लोकांची परमिशन जी बांधकाम थांबत नाही, फक्त ते विदाउट परमिशन बांधकाम करतात। रेतीची उपलब्धता करून दिली नाही याचा अर्थ रेती बंद होत नाही, रेतीची चोरी होते। ही वस्तुस्थिती आहे। ही वस्तुस्थिती नाकारू शकत नाही, कारण की ती एका लोकांसाठी दैनंदिन गरज झालेली आहे। याच्यावरच उपाययोजना करण्यासाठी आपण 8 तारखेला जे वाढू धोरण केलं त्यामध्ये जिल्हास्तरीय समिती तक्रार निवारण केलेली आहे। गावागावामध्ये दक्षता पथक करण्याची आपल्याला तरतूद आहे। अजून मी या संदर्भामध्ये सांगतो की जसं आता आम्ही वेगवेगळ्या यांना आता ज्यांना रासायनिक खतांचा काळा बाजार आहे त्याच्यासाठी आम्ही पोर्टल आणि व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे। त्याच पद्धतीने आता मी जिल्हाधिकाऱ्याला सांगतो की एक वाढूच्या संदर्भामध्ये कोणाची तक्रार, एक तर कसं तक्रार वाढूची उपलब्धता न करून देता वाढू बंद करून टाकणं म्हणजे लोकांना त्रास होतो त्याचा, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे वाढूची सुलभ उपलब्धता हा सर्वात सोपा उपाय होता त्यावर। आणि त्या दृष्टीने आता आम्ही नवीन निर्णय घेतलेला, याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही परत 15 दिवसांनी याचा आढावा घेणार आणि जे तहसीलदार लोकांना वाढू देणार नाही त्याच्यावर कारवाई करू। उपलब्धता झाली, काउंटर उघडून टाकला 600 रुपयामध्ये, कोणाला जेव्हा आपण खाजगी माणसापासून रेती घेतो ती 600 पेक्षा जास्त किमतीची असते। मी आता 30 तारखेला जी निघाला, काल सांगितलं आपल्याला सांगतो, आपण लोकशाहीचे आधार असतं आपण पुऱ्या जिल्ह्यात प्रसिद्ध करून टाका आणि दुसऱ्या लोकांना अर्ज करण्याची गरज पडणार नाही। सर्वात महत्वाचं